ती कोणाचा स्वभाव पाहतो? राहिलीचा. आता अगोदर नवराही तिच्यावर प्रेम करत, लेयावर प्रेम करत होता का? आता ही बहीण, आता कोण आहे तिची? ती नाही, नातं बदललं ना आता. बहिणी बहिणी, सवती सवती, बरोबर आहे ना. परंतु माणूस किती स्वार्थी असतो बरं. आपल्यालाच आपलं म्हणतो ना, दुसऱ्याचं आपलं म्हणायला नको का? हा, बघा इकडे लक्ष द्या. प्रभू येशू वधस्तंभावर होता आणि वधस्तंभावर असताना तो त्याच्या प्रिय शिष्याला म्हटला, ही पहा तुझी आई. बरोबर आहे ना, भाव नव्हते का त्याला? परंतु त्या शिष्याची त्याच्यावर काय होती? जीवापाड प्रीती होती. आणि तिलाही म्हणतो, हा पहा तुझा मुलगा. आणि त्या दिवशी त्या व्यक्तीने त्या आईला कुठं आपल्या घरी काय केलं? घेऊन घेतलं. बघा इकडे लक्ष द्या. नेहमी इतरावर प्रेम करत जा. फक्त आपल्या नात्या गोत्यातले आहे तेच नव्हे, तर जे नाही त्यांच्यासाठी आपलं हृदय तुटायला पाहिजे बरं का. नेहमी ध्यानात घ्या. आणि एका चांगल्या व्यक्तीचा स्वभाव तो आहे बरं का. आणि जर तो स्वभाव आपल्यात नाही तर आपलं ख्रिस्तीत्व काय आहे? व्यर्थ आहे. बरोबर आहे ना. नेहमी ध्यानात घ्या. कोणासाठी मदतीसाठी आपण काय असावं? तयार असावं. खाली वाचलं तर असं म्हटलंय, आणि ती याकोबास म्हणाली, आपण मला पुत्रवती करा, नाहीतर माझा प्राण. याकोबाच्या डोक्याला मला लेकरू पाहिजे सांगू ना, नाही तर मी मरण. सुट्टा खेळ आहे. आता याचा जीव कशात? आता हीच म्हणायला लागली मी मरण. आता हे जगन का मग? मग माग कोण राहील सांगा? ही मेली तर मग लेया वाचून पर्याय. म्हणून अगोदरच जर दोन्हीवर समान प्रेम केलं असतं तर हिची कुस बंद ठेवली असती का? नसती ना. बरोबर आहे ना. म्हणून अनेकदा आमच्या जीवनात देवाची इच्छा असते आम्हाला आशीर्वादित करावी, परंतु आमच्या कृती आमच्या आशीर्वादाला काय येतात? आडव्या येतात. समजलं का? म्हणून आमची कृती नेहमी चांगली असावी. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय 2, तेव्हा याकोब राहिलीवर रागून म्हणाला, क्या बात आहे. हा, तुम्हाला वाटतं भांडण तंटे आपल्याच घरात आहेत का? हे सगळीकडे आहेत. आपल्या बायकोवर काय झाला? रागून म्हणा. नाही तर नवरा रागावला का बायको डायरेक्ट गायब होऊन जाते. तो आपलं बिचारा रागवतो, कामावर कोणाचा तर राग कोणावर तरी काढतो, बायको डायरेक्ट गायब. कुठं? अरे फोन लागा ना तिचा. मुलांना म्हणतो, अरे कुठं? पप्पा गेली ती. कुठं? माहेरात गेली ती. पळतच गेली. पैसे घेतले तिने गाडी करता पुरते. तिथं काय पाहतो आपण वचनामध्ये? वचन सांगतं. तो म्हटला, एक मिनिट, तेव्हा याकोब राहिलीवर रागून, मी काय देवाच्या ठिकाणी आहे का? मी काय देवाच्या ठिकाणी आहे का? त्यानेच तुझ्या पोटी फळ निपजू दिले नाही. आता बघा इथं याकोबाला माहित होतं लेकर परमेश्वराचा आशीर्वाद आहे बरं का. समजलं ना. याकोबाला देव भेटला होता का? नव्हता. आणि म्हणून तो काय म्हणतो माहिती का? मी काय देव आहे का? देवाची इच्छा, त्यानेच तुझ्या पोटी पुत्र लेकर वगैरे दिले नाही. आणि म्हणून जेही आमची स्थिती आहे त्याच्यामध्ये कोणाची इच्छा अनेकदा असते? देवाची. बरोबर. काही काही वेळेस आजार पण येतं आणि देव जेव्हा आम्हाला आरोग्य देतो त्याच्याद्वारे कोणाचं गौरव होतं? देवाचं गौरव. खाली वाचलं तर असं म्हटलंय, मग ती म्हणाली, पहा ही माझी दासी बिल्हा आहे, हीच पाशी जा, म्हणजे ती माझ्या मांडीवर प्रसूत होऊन तिच्यामुळे माझं घर. हिला पोरग पाहिजे काही असं. बहिणीचं नाही चाललं तिला. कुणाचं? बहिणीचं नाही चाललं. ती म्हटली दासी ही एक बायको घ्या. याकोबाकडे सेल लागला का काही? याकोबाला बायकोचा जंजाळ झाला. बरोबर आहे ना. अगोदर लिया, नंतर राहील, राहील नंतर आता ही दासी. आता जर पुढे पाहिलं तर असं म्हटलंय, हीच म्हणजे माझ्या मांडीवर प्रसूत होऊन हिच्यामुळे माझं घर नांदत होईल. बघा बहिणीबद्दल तिला वाटलं नाही, परंतु दासी
तिच्याद्वारे जरी लेकरू झालं तर ते माझं होईल, बरोबर आहे ना. कवर माझं माझं करत बसता. सोडून द्या ह्या डोक्यातला विषय. आनंदाचं जीवन जगायचं ना, देवाच्या इच्छेवर जगा, बरोबर आहे ना. खाली जर वाचलं तर असं म्हटलं, तेव्हा तिने आपली दासी बिल्हा. याकूब कसा आवाज देत असत पंडित ब्रदर? हिचं नाव बिल्ला आहे. अरे काय एकीला म्हटला लेया, दुसरीला हिला काय म्हणत असत? बिल्लाच. काय म्हणजे अरे ते बिल्ला कुठे? बघा पुढं जर वाचलं तर असं म्हटलंय, बिल्ला त्याला बायको करून दिली. पुढं म्हटलं, बिल्ला याकोबापासून गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. मग राहेल म्हणाली, देवाने माझा न्याय केला आहे आणि माझे गाराने ऐकून मला मुलगा दिला आहे, म्हणून तिने त्याचं नाव देवाचा आशीर्वाद. कशी रेस लागली इथं म्हटलंय. हिचं गारानं कोणी ऐकलं? मग माणसाकडे गाराने करण्याऐवजी आम्ही आमचं गारानं कोणाकडे मांडावं? देवाकडे. इथं ती काय म्हटली? देवाने माझा काय केलाय? आता काय ही काय न्यायालयात उभी होती? बरोबर आहे ना. न्यायालयात होती काही? अन्याय झालतं का तिच्यावर? नाही. ज्यावेळेस याकोब हिच्यावर प्रीती करत होता, हिने का सांगितलं नाही माझ्या बहिणीवर तसंच प्रेम करा? सांगितलं का? नाही ना. म्हणजे याच्या तर दोष आहे का नाही? बरोबर आहे ना. खाली वाचलं तर असं म्हटलंय, त्याचं नाव तिने काय ठेवलं? दान ठेवलं. मग राहेलीची दासी बिल्हा याकोबापासून पुन्हा गर्भवती होऊन तिला दुसरा मुलगा झाला. तेव्हा राहेल म्हणाली, मी आपल्या बहिणीशी प्रचंड झोंबी करून यश मिळवलं आहे. काय मोठं यश मिळवलंय? कुणाची रेस लावली? झोंबी करायचं काय संबंध आहे? जर तिचेच लेकरं हिने जीव लावला असता, नसते करायले तिच्या बरोबर, काय विषय होता? परंतु बहिणीची लेकरही चालत नाही बरं का इथं. म्हणजे या राहिलीचा स्वभाव किती खतरनाक आहे का नाही? पुढं जर वाचलं बघा, इकडे लक्ष द्या. ज्यावेळेस आमच्याकडे कुणी लेकरं येतात ना, समजा काही जेवण असलं, आमच्या लेकरांना जे वाढतो ना, आम्ही तसंच त्यांच्यावर प्रेम करणार बरं का. असं नाही होणार की आमची लेकरं म्हणून यांना हे दिलंय, बाकीचे कोणी संदेश आलाय आणि त्यांना त्या ठिकाणी शिळपाक दिलं, जाऊ द्या खाऊ द्या, असं नाही होणार. का माहितीये का? आपल्या ठाई असणारं चांगलं हृदय, बरोबर आहे ना. हाच स्वभाव आपल्या ठाई असायला पाहिजे, बरोबर आहे. घरामध्ये त्या ठिकाणी विचार करा, काही वेळेस चांगलं जेवण बनवलंय आणि त्या ठिकाणी समजा ते पुरणार नसलं, इकडे लक्ष द्या, पुरणार नाही, लोक जास्त आहेत, काय करणार? नाही, पाण्याने तर बेचव होईल ना. दुसरंही पण आहे ना, दुसरंही पण जेवण आहे. आपण आपल्यासाठी चांगलं काढून ठेवू, बरोबर आहे ना. आपल्यासाठी कसं काढून ठेवू, दुसऱ्याला कसं वाढू? बोगस येते, बरोबर आहे ना. मग ही कृती कोण पाहतं? देव पाहतो. दुसऱ्यांना उत्तम ते द्या, तो परमेश्वर तुम्हाला निष्कृष्ट देणार नाही, उत्तम तेच दिल्यापासून तो राहणार. हालेलुया. हे आमच्या जीवनात असायला पाहिजे. खाली वाचलं तर असं म्हटलंय, त्याचं नाव त्याने काय ठेवलं? नप्ताली. आपले जनन थांबले असे लेया पाहून आपली दासी जिल्पा याकोबाला बायको करून दिली. क्या बात आहे यार, काय करायचं यार? की आई बापाला सोडून आला, याला एक बायको नाही, दोन नाही, तीन नाही, किती बायका झाल्यात आता? आधीची बिल्ला आणि आता ही कोण? याला जर नाव आलं तर बरं, नाही तर शिल्पा. अरे काय करावं? म्हणून मी तुम्हाला सांगतो, रविवार मिस करू नका. कधी तुमच्यासाठी काय वाढून ठेवलं जाईल माहिती नाही. काय म्हणते शिल्पा? आता विचार करा, याकोबाला नाव घेणं गरजेचं आहे का नाही? किती बायका आहेत आता? तो जर म्हटला इकडे रे पाणी आण,
4 ग्लास त्याच्या पुढे. किती ग्लास त्याच्या पुढे? 4 ग्लास घ्या. आता हिचं प्याला का हिला राग? तिचं प्याला का तिला राग? ती म्हणत त्यांचं घेतलं, पुढच्या वेळेस तुला पाणी तू वरडला ना मेला तरी तुला पाणी देईन का? बरोबर आहे ना? म्हणून प्रत्येक वेळेस हिला काय करावं लागायचं, याला आवाज द्यावा लागायचा. पुढं जर वाचलं तर असं म्हटलंय, ले आईची दासी जिलपाईला मुलगा झाला तेव्हा लेआ काय म्हणाली माहिती का? तर लेआ कमी नाही, तिने रेस लावली पार. इथं काय म्हटली? मी केवढी भाग्याची, अगोदरच किती लेकर आहे तिला. आता खरं सांगा, ज्यांना 1-1, 2-2 लेकर आहेत त्यांनी नाकीनं आणलेत का नाही? आता हिच्याकडे तर क्रिकेटची टीमच झाली तयार. हिला नीट खाऊ देतील का हे? खाऊ देतील का हे? किती कठीण आहे. आता ती काय म्हटली? तर मी केवढी भाग्याची, किती भाग्यवान. पुढं वाटलंय आणि तिने त्याचं नाव गाद ठेवले. लेआ आईची दासी जिलपाई आजपासून याकोबाला दुसरा मुलगा झाला तेव्हा लेआ म्हणाली, मी मोठी धन्य आहे, सर्व स्त्रिया मला धन्य म्हणतील, म्हणून तिने त्याचं नाव आशेर ठेवलं. पुढं 14 वचन. गावाच्या हंगामात रौबेन शेतात गेला असता त्यास पुत्रदात्रीची फळे मिळाली. ती त्याने आपली आई लेआ हिला नेऊन दिली. तेव्हा राहेल लेआ हिला म्हणाली, पुत्रदात्रीची फळे माझ्या मुलाने आणली आहेत, त्यातली काही मला दे. आता बघा, लेकर मोठाले झालेत, फळं आणून द्यायला लागलेत. पुढे जर वाचलं, तेव्हा ती म्हणाली, माझा नवरा तू घेतला, हे काही थोडे झाले काय? बहिणीत कसं भांडण आहे, तुकडे करता का त्याचे? अरे काय सर, कसे काय म्हटली एक बहीण दुसरीला, माझा नवरा तो घेतलाय, तुकडे करा त्याचे. कसे तुकडे करायचे? काय करावं भाऊ, काहीचे पोट दुखायला लागले का? थोडं हसणं कमी करा. इथं वचनामध्ये म्हटलंय, माझा मुलगा माझा नवरा तू घेतला, हे काय थोडे झाले काय? तू माझ्या मुलाने आणलेली फळेही घेऊ पाहतेस, फळेही द्यायला तयार नाही बर का? किती बहिणीत प्रेम आहे. पिठेही देणार नाही, भाजी देणार नाही, कुठून नाही आण, हे मी मग कुत्र्याला देईन. काय माणसाचे स्वभाव आहे, फेकून देतील कुत्र्याला, परंतु एखाद्याच्या मुखी घालणार नाही. आता पुढं म्हटलंय, तुझ्या मुलाने पुत्रदात्रीच्या फळांचा मोबदला. संध्याकाळी याकोब शेतातून घरी आला तेव्हा लेआ त्या सामोरी जाऊन म्हणाली. खाली जर वाचलं तर असं म्हटलंय, देवाने लेआ हिचे गाऱ्हाणे ऐकले, ती गर्भवती होऊन याकोबापासून तिला 5वा मुलगा झाला. तेव्हा लेआ म्हणाली, मी आपली दासी माझ्या नवऱ्यास आणून दिली, म्हणून देवाने मला हे वेतन दिले. पगारच देऊन टाक. काय पगार काही बुडवीत नाही देव बर का? तो म्हणतो वेतनच देऊन टाकलंय, म्हणजे पगार दिलाय त्याचा एक टाइम. काय म्हटलं, त्याचं नाव काय ठेवलं तिने? इसाखार ठेवलं. याकोबापासून लेआ पुन्हा गर्भवती होऊन तिला 6वा मुलगा झाला. तेव्हा लेआ म्हणाले, देवाने मला या खेपेस माझा नवरा माझ्याशी मिळून राहील, कारण त्याला माझ्या पोटी 6 मुलगे झाले आहेत. म्हणून तिने त्याचे नाव जुबलून ठेवले. कसं आहे, अजूनही हा याकोब सुधराना बर का? किती लेकरं झाली. अरे मग सोडून द्यायचा विषय त्याचा. आता लेकरं बाळा जीव घालायचा, बरोबर ना? काही गोष्टीच्या वाकड्या आहेत त्या सरळ होतात का? मग कशाला कुत्र्याच्या शिपीट आपण नळी घालायची ना? आपण म्हणते सरळ होईल. 8-15 दिवस नाही, तुम्ही वर्षभर ती नळी तशीच ठेवा. जस्ट तुम्ही ती नळी खाली काढाल ना, ती शेपटी कशी होईल परत? कशाला डोकं लावायचं? तस माणसाचा स्वभाव असतो. एखादे ब्रदर असो, सिस्टर असो, एखादे आई वडील, कोणाचाही स्वभाव असतो का नाही? काही लोक वाकडेच बोलणार का नाही? मलाही लय भेटतात. आता मी आपलं पाळक आहे, मी सरळतेने बोललो तरी त्यांचं बोलणं कसं येणार माहितीये का? आता मला समजत आहे,
आता ठीक आहे, आपण त्यांच्यासारखं उत्तर देऊन एका याच्यात 6 नाही मारू शकत ना. नाही तर एखादा 6 जर मारलं त्यांच्या डोक्यावरचे केस थंडीमध्ये पावसात जळून जाते. मजा आहे का? आपण आपल्या सरळतेने चालावं, कारण सरळ चालणं हा धार्मिकाचा काय आहे, स्वभाव आहे. इयोबाचं पुस्तक अध्याय 1:1 मध्ये म्हटलंय, उस देशात एक पुरुष होता, तो सात्विक सरळ. कसा म्हणजे असा सरळ होता का? वागण्यात सरळ होता. तसं वागण्यात कसं राहा. काही लोक सरळ वागत नाही, आपला स्वभाव सरळ असावा. खाली वाचलं तर असं म्हटलंय, कुठं आलंय, त्यानंतर तिला एक मुलगी झाली. 21. त्यानंतर तिला एक मुलगी झाली, तिचे नाव तिने दिना ठेवले. आता बघा, त्याच्यानंतर तिला एक काय झाली, मुलगी झाली. एकच मुलगी झाली, दिना. काय नाव त्याचं? तिलाही पण पाणी सांगायच्या वेळेस काय तुम्ही मोठ्याने हसू शकता, याच्यावर काही जीएसटी नाही. अरे पाणी, भाकर, जेवण. काय म्हणावं, तुम्हाला वाटत नाही का आज जे गैरहजर आहे त्यांनी आज खूप काही मिस केलंय. एवढा आनंद तुम्हाला महिनाभर पुरण बरं का, कमीत कमी. किती? फक्त आठवून हसले तर मला फोन करून सांगा, आज आम्ही थोडे जास्तच खुश आहोत. खाली वाचलं तर तिचं नाव काय ठेवलं, दिना. आता इकडे लक्ष द्या, हिने जे पराक्रम केलाय ना एवढा मोठा, नंतर या दिनाने लय दुखणं वाढून ठेवलं बरं का. या दिनाने असा कार्यक्रम केला, एका मुलाची प्रीती होती त्याच्यावर, आणि त्यांच्यामुळे एवढं भांडण झालं, या सगळ्या भावांनी तलवारीने कापलेत ते. समजलं का? मग संतुष्ट राहणं शिकावं माणसाने. बरोबर आहे ना? ही संतुष्ट होती का? यांनी रेस लावली, हिला 2-3 लेकरं का तिला 2-3 लेकरं, यांचे लेकरं होणं बंद झालं. त्यांनी आपल्या दाशा दिल्या, लेकरं जेवढे होतील तेवढे होतील. काय अरे काय बरोबर आहे ना? संतुष्ट असा, चाहे लेकरा असो किंवा नसो, आम्ही कसं असावं, संतुष्ट असावं. काहींना लेकरं नाही होत, परंतु त्यांचं मन फारोच्या कन्येसारखं असावं बरं का. त्यांचं मन कसं असावं, फारोच्या कन्येसारखं. काय केलं तिने, मोशे त्या नदीमध्ये पेटाऱ्यात ठेवून, यहुदी होता तो, बरोबर आहे ना, आणि फारो राजकन्या आहे ना, ती फारोची मुलगी राजकन्या आहे, आणि त्या लेकराचं संगोपन तिने केलं बरं का. कोणाचं संगोपन केलं? आणि तो मोशे असा झाला ना ज्याला महान संदेष्टा म्हटलं. बरोबर आहे ना? आपल्याच लेकरांना जीव नका लावू, इतरांनाही काय करा, जीव लावा. आमच्या घरात इकडं काही लोकांची लेकरं लांब लांब आहेत म्हणून राहिलं नाही. आम्ही पाईपलाईनला असायचो, कॉलनीतले लेकरं आमच्या घरात असायची. बरोबर आहे ना? त्याच्यातला एक पाहता तुम्ही तो मुलगा मला काय म्हणतो अजून, पप्पा. तिला काय म्हणतो, मम्मी. मी तिच्यावर वरडलो तरी म्हणतो पप्पा, वाढायचं नाही मम्मीवर. समजलं का? हा लगाव निर्माण होतो. कशामुळं? आपण प्रीती केल्या. अजून दीदीकडे नेहमी आमच्या समोरच्या अजून 2 लेकरं असायचे आमच्याच घरात. खाणं पिणं झोपणं आमच्याच घरात असायचं. आज कधी आम्ही कुठल्या लेकरांचा कंटाळा केला नाही, आणि त्यांच्या बरोबर कधी दुजा भाव देखील केला नाही. आता पुण्याची बाई येते, आता आल्यानंतर मी आवरीत होतो, मला आंघोळीला जायचं. बाबा मी तुम्हाला आंघोळ घालते. म्हटलं घाल बाई, घासून घाल चांगली. का बरं? आपण प्रीतीने लेकरांबरोबर जेव्हा बोलतो ना, त्याच वेळेस लेकरं आपल्याकडे काय होतात, येतात. महत्वाची गोष्ट. आणि म्हणून आमच्या ठाई काय असावी, प्रीती. खालच्या वचनामध्ये जर वाचलं तर हिला शेवटची मुलगी झाली, तिचं नाव काय ठेवलं, दिना ठेवलं. 22 वचन. मग देवाने राहिलीची, तो म्हटलं तूही नाराज नको राहू, एवढा खटाटोप केलाय तू, दाशे दिल्यात, हे केलंय ते केलंय, तुला तसं कसं ठेवू. त्याच्यातून काय समजतं माहितीये का? देव सर्वांना समान देणार आहे. कोणासाठी तो कोणावर अन्याय करत नाही. कदाचित आज एखाद्याला दिलं असेल, उद्या तुम्हाला देईल.
आज एखाद्याकडे गाडी असेल, टू व्हीलर, आपल्याकडे नसेल, काळजी करू नका, तुम्हाला देण्यास तो काय आहे, समर्थ आहे. आणि म्हणून आपण अपेक्षा बाळगावी, माझा चमत्कार येत आहे. हालेलुया. कदाचित आज घर नसेल, विश्वास ठेवा, दुसऱ्यांना आज आशीर्वाद दिला, उद्या तुझा वेळ असणार आहे, तुलाही तो कुठल्या गोष्टीची कमतरता तो ठेवणार नाही. आज जॉब नसेल, नोकरी नसेल, काही कमी असेल जीवनामध्ये, परंतु जर तुझी भिस्त त्या परमेश्वरावर आहे ना, तर तुलाही दिल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून इथं या राहिलीची परमेश्वराने काय केली, देवाने आठवण केली. तो विसरतो का? तो काय म्हणतो, मी तुला घालवून देणार, मी तुला सोडणार, मी तुला टाकणार नाही. मग आमचाही तेवढाच भाव कोणावर असावा, त्या देवावर. या राहिलीची परमेश्वराने आठवण केली आणि त्याने तिचे ऐकून तिची कुस काय केली, वाहती केली. म्हणजे हिने प्रार्थना केली, देवा मला लेकरू पाहिजे. बघा, जे अतृप्त आत्मे आहेत ना, इकडे लक्ष द्या, अतृप्त आत्मे. बघा, हिला बहिणीचे एवढे गंजभर लेकरं होते, त्याच्यातही तिला आनंद मिळाला का? ते तिच्या नवऱ्याचेच होते ना, त्याच्यातही तिला आनंद मिळाला का? नाही. आता ज्या आपल्याकडे दासी होत्या त्यांनाही लेकरं झाले, त्याच्यातही तिला आनंद आहे का? नाही. ती मागतच राहिली तरी पण, परंतु देवाने तिची काय केली, आठवण केली. आणि पुढे असं म्हटलंय, ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. ती म्हणाली, देवाने माझी अप्रतिष्ठा दूर केली आहे. आता काय अप्रतिष्ठा झाली होती बरं? काही लोक काय करतात, लेकर बाळ नसले म्हणजे हिणवून बोलतात ना, बरोबर आहे ना. परंतु लेकर बाळ असणं नसणं कोणाकडचा भाग आहे, देवाकडचा, बरोबर आहे ना. आपण आपल्या कुटुंबावर काय करावी, प्रीती करावी. बघा, काही आजकालचे लेकर असं म्हटलं, आता जुन्या काळात आपण पाहतो, आमचे आजी आजोबा, जवळजवळ मला मावश्या 4, किती, 2 मामा, किती जण झाले, एवढ्यांचं कुटुंब ते सांभाळायचे बरं का, दोघच. आता नातवंड घरात कायम, घरभर नातवंड, विचार करा बरं. परंतु आज परिस्थिती अशी आहे, पूर्वीच्या काळी एक नवरा बायको अख्ख्या कुटुंब 10-10, 12-12 लेकरं सांभाळायची. परंतु आज परिस्थिती काय आहे बरं? 3-3, 4-4 लेकरं असून आईबापांना सांभाळण्याची त्यांची दानत नाही. मग ते असल्यापेक्षा नसलेले बरे नाही का? देवाच्या वचनामध्ये काय म्हटलंय, सांप्रत काळी ज्यांना लेकरं बाळ नाही ते आनंद करतील का? कारण ज्यांना आहेत त्यांनी, ज्यांचे आहेत त्यांचे हाल किती केलेत, बरोबर आहे का नाही. म्हणून कधी आपण देवावर क्रोध किंवा दुःख असू नये. जे आहे त्याच्यामध्ये आपण कसं असावं, संतुष्ट असावं. म्हणून खाली जर पाहिलं तर असं म्हटलंय, आणि तिने त्याचे नाव यौसेफ ठेवून म्हटले, परमेश्वरने मला मुलाची आणखी जोड देऊ. अरे बाबो, याला म्हणतात बाई. बरं झालं ही इकडंच आहे, कुठेही बापाच्या घरी, त्याच्यामुळे बाळणपण वगैरे करायला हाय आई, ना की नव आले असते त्या आईचे. बरोबर आहे ना. आता हीच समजा कुठं असती, कुठं असती, याकोबाच्या घरी असती तर झालं असतं की ऍडजस्ट. अरे बापरे. आता बघा, वरून यौसेफ झाला. कोण झाला? यौसेफ झाला. आणि देवाचं वचन सांगतं, देवाचं वचन आम्हाला काय सांगतं माहिती का, यौसेफ झाल्यानंतर, ओके ठेवून सांगतो मी. बरं, सगळ्या शुक्रवारचं साखरपुड्याचं आमंत्रण सांगतो मी सांगतो, वचन सांगतो. आणि म्हणून यौसेफ झाला. ही बाई खुश आहे का? ही पुढे म्हणते, परमेश्वर मला आणखी आता का ते खिलारी बैल आहे, जोड देव. काय आहे, कशी आहे राहील बाई. आणि ही राहील बाई आवडली होती कोणाला? याकोबाला. पुढे वाचा आता. राहिलीच योसेफ झाला तेव्हा याकोब लाबानास म्हणाला, माझी रवानगी करा, म्हणजे मी स्वदेशी आपल्या ठिकाणी जाईल. आता बघा, इथं म्हटलंय याकोब हुशारलंय. याकोब मामाला म्हटलं, मामा आता जातो मी, आम्ही जातो आमच्या गावात. नाही नाही नाही, मामाने म्हणायचं जायचं ना, उचल आपलं बिरड निघ. माझ्या मुली कुठं ठेव, माझे नातवंड कुठं ठेव. होतं का नाही आता असं? आमचे लेकरं न्यायचे
नाही. इथं पाहिलं तर असं म्हटलंय, तो म्हटला माझी रवानगी करा. पुढं म्हटलंय 26 वचन, मी ज्यांच्यासाठी आपली चाकरी केली त्या माझ्या बायका व मुले मला द्या, म्हणजे मी जातो. मी आपली चाकरी कशी काय केली ती आपल्याला ठाऊक आहे. प्रामाणिकपणे काम केलं बरं का याकोबाने. आता याकोबाच्या जीवनामध्ये आपला आळस दिसतो का? आळस दिसतो का? कामाप्रती समर्पित आहे का नाही? म्हणून त्याचं कल्याण झालं का नाही? म्हणून आपल्यातला आळस काय करून टाकायचा? काढून टाकायचा. नाही तर काय होणार? याच्या त्याच्याकडे हातपाय पसरायची वेळ येते, परंतु दररोज आपण काम केलं तर एक वेळ नाही येणार. खालचं वचन जर आपण वाचलं तर असं म्हटलंय 26 वचन 27 वचन, तेव्हा लाबान त्यास म्हणाला, तुझी मजवर कृपादृष्टी असल्यास राहावायचे कर. जावई बापू जाऊ नका, राहा. का राहायचंय? खाली म्हटलंय, तुझ्यामुळे परमेश्वराने माझे अभिष्ट केले हे मला शकून पाहून कळाले. आता बघा, मुलगा कोणाचा? इसाकाचा. बरोबर आहे ना? इसाक कोण? याकोबाचा. अब्राम कोण? देवाचा प्रिय, विश्वासाचा जनक. आणि ते तिथं जर आपण पाहिलं, हा याकोब कोणत्या मामाकडे गेलाय? जो शकून मुहूर्त पाहतोय. बरोबर आहे ना? बायका कोणत्या केल्या? या लाबानाच्या मुली. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? आता यांच्या घरची पद्धत येणार दिवसात आपण याकोबच कंटिन्यू करत आहोत. पुढं जर वाचलं तर त्याने शकून मुहूर्त पाहिला आणि त्या शकून मुहूर्त पाहणाऱ्याला सांगितलं, अरे तुझं जे कल्याण झालंय ना, तुझ्यामुळे नाही झालं बाबा. कुणामुळे झालंय? याकोबामुळे. कारण याकोबाला ज्यावेळेस देव भेटला तो म्हटला, तुझ्यामुळे मी पृथ्वीवरील कुळे आशीर्वादित करीन. हालेलुया. तुमचं आणि माझं जीवन ख्रिस्तामध्ये एवढं ब्लेस आहे ना, आमचं एखाद्याच्या घरात जाणं त्याच्या घरात आनंद घेऊन जातं. हालेलुया. आमचं एखाद्याच्या घरामध्ये पाऊल ठेवणं त्याच्या जीवनातली अशांती दूर करून त्याला शांती देऊन टाका. ज्यावेळेस आम्ही एखाद्याच्या शेतामध्ये पाऊल ठेवतो ना, नापीक असणारं शेत आशीर्वादित होतं. बरोबर आहे ना? हे देवाचे आशीर्वाद आहेत. महत्वाची गोष्ट आहे का नाही? आणि म्हणून त्याला देवाने सांगितलं, त्या ठिकाणी शकून मुहूर्त पाहून कळालं की हे कोणामुळे झालंय? याकोब. तो आणखी म्हणाला, तुझे वेतन ते काय मला सांग, ते मी तुला देईन. तुझा काय पगार असेल ना बाबा ते देतो, परंतु तू काय कर, इथंच राहा. म्हणजे याकोब त्याच्याबरोबर कसं राहिला असेल बरं? प्रामाणिकपणे. बरोबर आहे ना? नंतर सुधारला बरं का. कारण त्याला 14 वर्ष त्या ठिकाणी ज्यावेळेस हे करावं लागलं, त्याला समजलं हे कर्म कोणामुळे झालं? आपल्या चुकीमुळं. अनेकदा आम्ही सुधारणं गरजेचं आहे. खाली जर वाचलं तर असं म्हटलंय, तो त्यास म्हणाला, मी आपली सेवा कशी केली आणि आपली जनावरे माझ्या निगेखाली कशी होती हे आपणाला ठाऊकच आहे. मी येण्यापूर्वी आपणापाशी थोडे होते, ते आता बहुतपट झाले आहे. जे ते माझा पाय लागला ते परमेश्वराने आपले कल्याण केले आहे. डायरेक्ट बोलला बरं का. आपलं माहिती असायला पाहिजे, तुमचं आणि माझं जिथेही जाणं असेल ते आशीर्वादाचं कारण ठरलं जातं. पुढे म्हटलंय, तर आता मी स्वतःच्या घरादाराचे केव्हा पाहू. बघा, हे समजायला पाहिजे बरं का. सुधीवर यायला पाहिजे. काही मुली जे वाहतूक करतात ना, ट्रान्सपोर्ट कंपनी, सासर टू माहेर, त्यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला पाहिजे. नाही तर नवऱ्याचे व्हायचे हाडाचे काढ आणि मामाचे लेकर व्हायचे तगडे जाड. काय फायदा नाही त्याचा. म्हणून आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं. याला समजलं. तो म्हणतो, मी माझ्या घराचं कधी पाहू. पुढे वाचा. लाबान म्हणाला, मी तुला काय देऊ? याकोब म्हणाला, मला काही देऊ नका. माझी केवळ एकच गोष्ट कबूल कराल तर मी पूर्ववत आपले कळप चारीत व सांभाळीत राहीन. बघा, तो या ठिकाणी याकोब त्याच्याशी काय करत आहे? करार किंवा बोलणं करत आहे. आणि तो आपल्या कुटुंबाकडे काय करत आहे? लक्ष देत आहे. त्याला समजलं का नाही, मी आपल्या कुटुंबाचं कधी पाहू माझ्या घरचं. बरोबर आहे ना? तसं आपल्याला समजायला पाहिजे, मी आपल्या घरचं कधी पाहू. जर दुरावस्था असेल तर आपल्या घरच्याकडे लक्ष द्या. देवबाप या वचनातून सर्वांना